नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या काउन्सिलर मॅडमकडे आलेली असते आणि त्यांना सांगत असते की एक तो दिवस होता की तो दिवस मला या लग्नाच्या बेडीतून मुक्त हो असं सांगत होता. पण मात्र हा एक आजचा दिवस की मला हेच लग्न हवंसं वाटतंय. आता काव्याचं असं बोलणं पाहता काउन्सिलर मॅडमसुद्धा आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात आणि काउन्सिलर मॅडम काव्याकडे येताना म्हणतात, तुम्हाला हे लग्न हवंसं वाटतंय ना, यातच मला आनंद आहे. तेव्हा काउन्सिलर मॅडम खूप सोप्या भाषेत काव्याला समजावून सांगतात की आम्ही कोर्ट उगाचच तुम्हाला 6 महिन्याची मुदत नाही देत. 6 महिन्यामध्ये खूप काय काय घडून जातं आणि त्याच्याने तुम्हाला हेच नातं हवंसं वाटायला लागतं आणि म्हणूनच कित्येक नाती राहतात. मग काव्या तर शांतच असते. पण मात्र आता काउन्सिलर मॅडम बरोबर काव्याला जेलस फील करून देत म्हणतात की माझी ना एक भाची आहे लग्नाची. तुमचा जर डिवोर्स झाला ना, मी लगेच पारसाठी तिचं स्थळ सुचवेल. आता हे ऐकल्यानंतर काव्या चिडते आणि काउन्सिलर मॅडमवरती ओढत म्हणते की काय चाललंय तुमचं हे सगळं आणि काय संबंध आहे. पार्थ देशमुख माझा नवरा आहे, मी त्यांची बायको आहे आणि तुमचं काय चाललंय हे. आता हे ऐकल्यानंतर काउन्सिलर मॅडम आश्चर्याने काव्याकडे बघतात. आता हे ऐकता काउन्सिलर मॅडम हसायला लागतात आणि काव्याला म्हणतात, हरकत नाही आहे काव्या, तुमच्यातली बायको ना खूपच डेंजर आहे. आता तुम्हीच विचार करा, मला माझं उत्तर तर मिळालं आहे. असंही माझी भाची वगैरे कोणी नाही आहे, पण मात्र मला ही गोष्ट आवडली की पार्थ माझा नवरा, मी तुमची बायको. तुमच्या तोंडून हे शब्द ना खूप सुंदर दिसतात आणि हेच तर मला ऐकायचं होतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आणि तुमचा पुढे काय डिसिजन असेल हे सुद्धा मला कळलं आहे. तुम्हाला ना सगळं कळतंय, पण मात्र तुम्हाला ना वळत नाही आहे. काव्या तर शांतपणे काउन्सिलर मॅडमचं बोलणं ऐकत असते आणि काव्याला डिव्होर्स घ्यायचा नाही आहे. 6 महिन्यामध्ये खूप काही घडून गेलं आणि त्याच्यानेच काव्याचं पार्थबरोबर मन जुळलं. काउन्सिलर मॅडम जाता जाता खूप छान बोलून जातात की तुमची गाडी इथपर्यंत आली आहे म्हटल्यानंतर पार्थ आणि तुमच्या संसाराची गाडी संसाराच्या वाटेवरती बरोबर येईल. या डिवोर्सच्या रस्त्यावरती थोडं पुढे गेलं ना तर सुखी संसाराचं युटर्न आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तोच निवडा. आणि काउन्सिलर मॅडम तिकडनं निघून जातात आणि काव्या विचारांमध्ये पडते की आता नेमकं पुढे काय करू. आणि मग त्याच्यानंतर इकडे रम्या आणि वसू आत्या सुनीताला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात. सुनीताचं तर घरामध्ये कोणी बोलणं ऐकून घेतलं नाही, पण पण मात्र नेमकं ही सगळी काय भानगड होती हेच पाहण्यासाठी त्यांची झटापट सुरू असते आणि ते सुनीताला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी त्यांना सुनीताचा नंबर देखील मिळतो आणि त्या सुनीताला फोन लावतात. पण मात्र सुनीता इकडे कॅफेत असल्यामुळे ती काय फोनच उचलत नाही. त्याच्यामुळे नेमका हा काय प्रकार हे त्यांना कळतच नाही. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.